नमस्कार, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार, आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा. वुमन्स हेल्थ हा आपल्या चॅनलचा मोटो आहे. त्यासाठी विशेष करून स्त्रियांसाठी महत्त्वपूर्ण आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते. डिलिव्हरीनंतर वाढणारं पोट ही समस्या खूप जास्त स्त्रियांची आहे. आता यावर नक्की सोल्युशन देखील बऱ्याच जणांना माहीत नाहीये. त्यामुळे चुकीचे उपाय केले जातात आणि त्यामुळे ही समस्या अजून वाढते. आता डिलिव्हरीनंतर ही पोटावरची चरबी नसून पोटावरचे सैल झालेले स्नायू असतात. त्यालाच डायस्टॅसिस रेक्टाय असं म्हटलं जातं. त्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. डायस्टॅसिस रेक्टाय म्हणजे काय, ते का होतं, त्यावर सोल्युशन काय आहे आणि परमनंटली ते जाईल का, हे सगळे तुमच्या मनातले प्रश्न मी आज सोडवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आपल्या पोटाच्या पोकळीवर समोर रेक्टस ॲब्डोमिनस नावाची महत्वाची मसल असते. रेक्टस ॲब्डोमिनस ही समोर असते आणि ती दोन भागांमध्ये एकमेकांना जोडली जाते. दोन भाग जिथे जोडले जातात ते कनेक्टिव्ह टिश्यूने जोडले जातात. त्याला लिनिया अल्बा म्हटलं जातं. तुम्ही नोटीस केलं असेल तर प्रेग्नन्सीमध्ये पोटावर एक डार्क काळी लाईन मधल्या भागामध्ये दिसत असते, तर तेच लिनिया अल्बा. असा आतून देखील काय होतं की जसं 9 महिने गर्भाशयाचा आकार वाढतो, गर्भाशयाचा आकार 7-7.5 सेंटीमीटरच असतो. 3-3.5 किलोचं बाळ जर त्यात कॅरी करायचं असेल, वाढवायचं असेल, तर गर्भाशय प्रचंड प्रमाणात वाढतं. फुग्यासारखं आणलं जाण्यासाठी रिलॅक्सिन नावाचं एक हार्मोन सिक्रेट होत असतं, ज्याचा प्रभाव लिनिया अल्बावर देखील पडतो आणि त्यामुळे ते प्रचंड ताणले जातात आणि त्यामध्ये गॅप निर्माण होतो. जोपर्यंत प्रेग्नन्सी आहे 9 महिने, जोपर्यंत डिलिव्हरी नाही तोपर्यंत हा गॅप लक्षात येत नाही, कारण आतून बाळाचा सपोर्ट असतो, बाळ आतमध्ये असते होते. पोटात बाळ प्लॅसेंटा सगळं बाहेर येतं आणि मग ही जी मसल आहे ती खाली लोंबते, रेक्टस ॲब्डोमिनस. तिची लांबी पण जास्त होते, ती वीक होते आणि मधले कनेक्टिव्ह टिश्यूज देखील डॅमेज होतात. त्यामुळे त्या दोन्हीमधला गॅप वाढतो. डायस्टॅसिस म्हणजे सेपरेशन, म्हणजे दोन्ही मसल एकमेकांपासून दूर जातात, आणि रेक्टाय म्हणजे रेक्टस ॲब्डोमिनस मसल. डायस्टॅसिस रेक्टायचे कारण काय आहेत? सगळ्यात पहिलं कारण अर्थात वाढणाऱ्या गर्भाशयाचा ताण हा पोटावर येतो आणि त्यामुळे हे स्नायू ताणले जातात. आता प्रेग्नन्सी व्यतिरिक्त काही कारण आहेत का? हेवी वेट लिफ्टिंग एक्सरसाइजेस खूप जास्त प्रमाणात करत असतात विदाऊट एनी गायडन्स, तर प्रचंड ताण येऊन हे स्नायू ताणले जातात आणि डायस्टॅसिस रेक्टाय होऊ शकतो. दुसरा महत्वाचा प्रश्न येतो की नक्की डायस्टॅसिस रेक्टाय आहे का पोटावर साठलेली चरबी आहे, हे कसं समजेल? आता त्याची मेजर करण्याची एक टेक्निक आहे. डायस्टॅसिस रेक्टाय नक्की आहे का, त्यासाठी काय करायचंय? पाठीवर झोपायचंय, गुडघे फोल्ड करायचे आणि खाली हात देऊन मान उचलायची, हाफ क्रंचेस प्रमाणे करायचंय. पोटाच्या ठिकाणी, नाभीच्या ठिकाणी आपल्याला 2 बोट असे जातील असं तिथे आपल्याला बोट ठेवायचे आहेत. आता त्यावरूनच आपल्याला फील कळतो की त्या गॅप किती आहे. हार्ड सरफेस दोन्ही बोटांना लागतो. 2 बोटांपेक्षा जर जास्त अंतर असेल, गॅप जास्त आहे आणि त्याला आपल्याला उपाय करण्याची गरज आहे. 1-अर्धा असं सगळ्या स्त्रियांचं जवळजवळ असतं. नाभीपासून 2 बोटं वरती, नाभीपासून 2 बोटं खाली आणि नाभीच्या लेवलमध्ये असे 3 प्रकारे आपण त्याचे मेजरमेंट घेऊ शकतो. त्याचबरोबर हे बोट आपले किती खोल जात आहेत त्यानुसार देखील ते किती डीप आहे. बोट एवढे जातात पूर्ण ते जास्त सिव्हिअर असतं. त्यानंतर 2 असतील तर मॉडरेट, आणि जर एकच पेअर बोटाचं जात असेल तर ते माइल्ड असतं. 2 फिंगर्स जे आहेत 7 फिंगर्स पर्यंत लेडीजचे असतात आणि त्यामुळे त्यांना खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स होत असतात. जसं की उठता बसताना त्रास होतो, लोंबल्यामुळे अनकम्फर्टेबल वाटतं चालताना, बसताना, उठताना. त्याचबरोबर त्या स्नायूंचा प्रचंड ताण खाली पेल्विक मसल्सवर देखील येतो आणि त्यामुळे वारंवार लघवीला होणे किंवा युरिन लिकेज होणे, त्याला युरिनरी इनकॉन्टिनन्स आम्ही म्हणतो. लघवीचं प्रेशर जाणवतं परंतु जाईपर्यंतच युरिन होऊन जाते, म्हणजे त्या मसल्सवर कंट्रोल राहत नाही. तिसरं म्हणजे बॅकएक खूप जणांना होतं, कारण पोटाचा भाग बराचसा लोंबल्यामुळे आपले जे चालण्याची, उठण्याची जे पोश्चर आहे ते देखील बदलतं आणि त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी ही देखील मागे लागते. 9 महिने खूप शरीरामध्ये प्रचंड बदल होत असतात. छोट्या अगदी मायक्रोस्कोप लेवलच्या स्पर्म पासून आणि ओव्हम पासून 3-3.5 किलोचं बेबी होत असतं. अर्थात खूप जास्त चेंजेस आपल्यामध्ये होत असतात आणि डिलिव्हरी नंतर सडनली लगेचच ते पोट आत जावं असं बऱ्याच स्त्रियांना वाटत असतं. तर ते सगळं नॉर्मलाइज व्हायला वेळ लागतो. गर्भाशयालाच कॉन्ट्रॅक्ट व्हायला साधारण 6 आठवडे लागत असतात. त्यानंतर हे बाहेरच्या स्नायूंना तर वेळ देणं गरजेचं आहे. डायस्टॅसिस रेक्टायवर चुकीचे उपाय केल्यामुळे अजून तो वाढतो.
तो आत जावं आणि किंवा ते पोटावर साठलेली चरबी आहे असं बऱ्याच जणांना वाटतं आणि त्यामुळे चुकीचे व्यायाम प्रकार केले जातात, एक्सरसाइजेस दिले जातात, जसं की क्रंचेस आहेत किंवा सिटअप्स आहेत, स्क्वॅटिंग आहे. हे सगळे जे एक्सरसाइजेस आहेत ते हेवी एक्सरसाइजेस केले तर डायस्टेसिस रेक्टाय तो जो गॅप आहे तो वाढतो आणि ते जास्त अवघड आहे. प्रॉपर गायडन्स खालीच आपण एक्सरसाइज करायला पाहिजे. अजून कुठले कारण आहेत ज्यामुळे गॅप वाढू शकतो? पोटावर चरबी देखील असेल, म्हणजे विसरल फॅट जर असेल जे की आतल्या अवयवांवर असतं, लिव्हर आहे किंवा आतला जो भाग आहे त्यावर चरबी असते, त्या चरबीमुळे देखील इंट्रा ॲब्डोमिनल प्रेशर वाढतं आणि त्यामुळे त्या स्नायूंवर ताण येतो आणि अजूनच तो गॅप वाढतो. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे जर तुमचं पोट साफ होत नसेल, ब्लोटिंग असेल, अपचन असेल, गॅसेस कॉन्स्टिपेशन असं होत असेल तर इंट्रा ॲब्डोमिनल प्रेशर वाढतं आणि त्यामुळे तो गॅप वाढतो. डायस्टेसिस रेक्टाय सगळ्यांनाच होतो का? येस, सगळ्यांना थोड्याफार प्रमाणात होतो, परंतु गॅप काहींना खूप जास्त आणि काहींना कमी. असं का होतं? जर तुम्ही आधीपासून एक्सरसाइज मध्ये असाल, कुठल्याही प्रकारचं जर फिजिकल वर्कआउट तुम्ही करत असाल प्रेग्नन्सीच्या आधी, प्रेग्नन्सीमध्ये, तर तुमच्या मसलचा टोन चांगला राहतो, त्यामुळे ते शेप देखील चांगला राहतो आणि डिलिव्हरी नंतर मग ते स्नायू फार ताणले जात नाहीत कारण आधीच त्यांना एक्सरसाइजची सवय आहे. परंतु जर तुम्हाला एक्सरसाइजची सवय नसेल आणि प्रेग्नन्सीत देखील तुम्ही काहीही एक्सरसाइजेस केलेले नाहीयेत किंवा समहाऊ तुम्हाला बेड रेस्ट सांगितलेला आहे, त्यामुळे त्या स्नायू जास्त ताणले जातात. या कारणांमुळे हा गॅप कमी जास्त असतो. त्याचबरोबर तुमचे मल्टिपल डिलिव्हरी झालेल्या असतील, ट्विन्स असतील, तरी देखील हा गॅप वाढलेला असू शकतो. त्यामुळे 3 महिने ते 12 महिन्यापर्यंत लागू शकतात. जर तुम्ही सातत्याने प्रयत्न केले तर निश्चितच तुमचा गॅप भरून निघतो. स्नायूचा लांबी वाढलेली असते, गॅप त्यामध्ये असतो, त्यामुळे जर त्यावरच ताण दिला तर वाढणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, जे दुसरे मसल्स आहेत, कोर मसल्स ज्याला आपण स्ट्रेंथ द्यायची आहे, त्याच्यावर जास्त काम करायचं आहे. या मसल्सला आपल्याला काहीही करायचं नाहीये. ब्रीदिंग टेक्निक आणि कोर स्ट्रेंथनिंग हे पेल्विक मसल एक्सरसाइजेस देखील आहेत. हे सगळे हेल्थ, जसं की उदाहरणार्थ मी सांगते तुम्हाला की सेतुबंद आहे म्हणजे ब्रिज पोज आहे किंवा कॅमल कॅट आहे, मार्जरासन असेल म्हणजे जसं युरिनरी इनकॉन्टिनन्स आहे त्यासाठी तुम्ही किगल्स एक्सरसाइज म्हणजे जे युरिनच्या ठिकाणचे स्नायू आहेत, वजायनाचे स्नायू आहेत ते कॉन्ट्रॅक्ट करायचे, म्हणजे आत ओढून धरायचे आणि काउंट करायचं. हे देखील टेक्निक आहे. हे आणि गॅप खूप जास्त असेल फिजिओथेरपिस्टच्या मदतीने तुम्ही नक्कीच रिकन्स्ट्रक्ट करू शकता. हे सर्जरी सेलिब्रिटीज मोस्टली हे करतात, ज्यामध्ये जो लिनिया अल्बा आहे ते स्टिच केलं जातं, म्हणजे जेणेकरून तो गॅप तुमचा आर्टिफिशियलीच तो कमी केला जातो आणि जे एक्स्ट्राचे स्नायू आहेत वाढलेले ते देखील कापले जातात, ज्यामुळे त्याची लांबी कमी होते आणि त्यामुळे जे पेल्विक मसल्सवर येणारा ताण आपोआपच कमी होतो आणि पोट छान दिसतं. आपल्याला सर्जरीचा ऑप्शन नको आहे, तर मग नॅचरली आपण मी जसं सांगितलं त्याप्रमाणे एक्सरसाइजेस तुम्ही केला तर नक्कीच हा गॅप कमी होतो. तुम्हाला सांगितले डाएटचा काय रोल आहे? येस, डाएटचा देखील रोल आहे. स्ट्रेंथन करण्यासाठी तुम्ही हाय प्रोटीन डाएट घ्यायला हवं. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर एग, फिश, चिकन असं घेऊ शकता. व्हेजिटेरियन लोक पनीर, सोया, निर्णय, स्प्राउट्स आणि दाल घेऊ शकता. झिंक आणि कॉपर देखील महत्त्वाचं आहे, ते देखील तुम्ही घेणं आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी घेणं गरजेचं आहे. आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी असं सगळ्या प्रकारचे फ्रूट्स किंवा व्हिटॅमिन सी युक्त तुम्ही आहार घ्यायचा आहे. कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स कमी घ्या, जेणेकरून आतलं फॅट वाढणार नाही आणि इंट्रा ॲब्डोमिनल प्रेशर वाढणार नाही. पोटावर चरबी पण खूप जास्त आहे आणि DR पण आहे, तर मग तुम्ही डिटॉक्स ड्रिंक देखील घेऊ शकता, जसं की बडीशेपचं पाणी आहे डिलिव्हरी नंतर तुम्ही घेऊ शकता, ओव्याचं पाणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. या सगळ्या प्रोसेसला वेळ लागतो, त्यामुळे प्रॉपर डाएट फॉलो करणं, डेली एक्सरसाइज करणं, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि अगदीच जर आपल्याला कुठे फंक्शन, फेस्टिवल जायचं आहे तर टमी टकर अवेलेबल असतात, त्याच्या साहाय्याने आपण पोट आत तात्पुरतं घालू शकतो. काही हार्मफुल नाही आणि दिसायलाही चांगलं दिसतं, त्यामुळे वन्स इन अ वाईल तुम्ही ते अर्थात तो ऑप्शन देखील चूज करू शकता. सातत्याने मात्र आपले प्रयत्न चालू ठेवायचे आहेत. नक्की तुमचा DR कमी. डायस्टेसिस रेक्टाय विषयी सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, तरी पण जर काही तुम्हाला शंका असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.